नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या किचनची टूर. तर माझं ना रेंटचं घर आहे. तर हे रेंटचं घर असलं तरी ते आमचंच घर आहे, कारण आम्ही त्या घरामध्ये राहतो. तर हे घर ना मी माझ्या पद्धतीने ठेवलेलं आहे. म्हणजे सगळं काय मी माझ्या पद्धतीने वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि माझं जे किचन आहे ना, आणि आपल्या बायकांचा सगळ्यात जास्त वेळ जाणारी जागा म्हणजे ती किचनच असते. आणि किचन हे मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित लावलेलं आहे. तर सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता म्हटलं चला व्हिडिओ करूया, तुम्हाला किचन टूर दाखवूया. कारण ना मी किराणा भरायचा होता, म्हणून ना मी किचनची सगळी साफसफाई केलेली आहे. तर मस्त असं आता क्लीन आणि स्वच्छ किचन आहे माझं. सगळं काय आवरलेलं आहे किचनमधलं, सकाळचं काम, स्वयंपाक वगैरे, भांडे वगैरे. तर आता किचन टूर देते आणि तुम्हाला काही छोट्या छोट्या टिप्स पण, माझ्या सिक्रेट टिप्स किंवा ट्रिक सांगते. तर माझ्या किचनमध्ये मी काय काय गोष्टी कशा कशा वापरते ते पण तुम्हाला सांगते. तर चला मग, आता मी तुम्हाला नाही दिसणार, तर माझं किचन तुम्हाला दिसणार आहे, कारण व्हिडिओ मी शूट करणार आहे. तर बॅक कॅमेऱ्याने आता मी सगळा व्हिडिओ जो आहे तो शूट करणार आहे आणि तुम्हाला माझं ना किचन दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ खास बायकांसाठीच आहे, कारण बायकांचा सगळ्यात जास्त वेळ जातो किचनमध्ये आणि बायकांच्याच आवडीचा विषय आहे. त्यामुळे चला तर मग आता आपल्या किचन टूरला सुरुवात करूया. तर हा आहे आमचा हॉल आणि हॉलच्या इकडं पाठीमागच किचन आहे. तर चला आता किचनमध्ये जाऊया आपण. सगळ्यात आधी तर हॉलमधून ना इथं आलं की किचनची एंट्री आहे. इकडं इकडं टॉयलेट, बाथरूम आहेत. तर आता हे पूर्ण घराची टूर नाही द्यायची, त्यामुळे इकडच्या गोष्टी नाही दाखवत. आपल्याला किचन टूर घ्यायची आहे, त्यामुळे किचन टूरच दाखवते. तर किचन भरपूर मोठं आहे आमचं. भरपूर म्हणजे भरपूर मोठं आहे किचन. खूप जागा शिल्लक असते किचनमध्ये. तर ना सगळ्यात आधी ना ह्या कोपऱ्यात आहे फ्रीज. फ्रीजचा पॉईंट ह्या कोपऱ्यात दिलेला आहे, त्यामुळे फ्रीज आम्ही ना ह्याच कोपऱ्यात लावलेला आहे. तर इकडूनच सुरुवात करूया. तर इथं मी कोपऱ्यात फ्रीज लावलेला आहे माझं. तर फ्रीजच्या वरती ना मी मिक्सर ठेवलेला आहे, मिक्सरचं भांडं ठेवलेलं आहे आणि हा छोटासा एक लॅम्प ठेवलेला आहे. तर मला इथं ना फुलं पण ठेवायचे, पण हा लॅम्प ना खूप सुंदर आहे. तर ना तो असा चालू होतो. तर हा छोटासा लॅम्प ठेवलेला आहे. फ्रीज झाल्याच्या नंतर ना फ्रीजच्या इथं लगेच ना चालू होतो किचन ओटा. आणि एल आकाराचा किचन आहे माझा, खूप मोठा आहे. तर ना किचनच्या आणि फ्रीजच्या मध्येच आहे ना इथं थोडीशी जागा शिल्लक होती, त्यामुळं ना मी हे ऑर्गनायझर घेतलं होतं. यामध्ये माझे ना कप, काचेचं सामान, अशा गोष्टी आहेत. तर हे असं ऑर्गनायझर आहे आणि हे मी घेतलं होतं ऑनलाईन. तर खूप यूजफुल आहे आणि फ्रीजची जिथं छोटीशी जागा आहे ना ती पण ना भरून निघते आणि वस्तू पण राहतात व्यवस्थित. आणि त्याला चाक आहे, त्यामुळे ते असं आतमध्ये पण जातं. तर हे इथं असं छोटंसं रॅक आहे. आणि त्यानंतर इथं अशी एक छोटीशी रॅक आहे. तर त्यावरती ना छोटे छोटे स्टीलचे डबे आहेत. इकडं खाली मसाल्याचा डबा आणि इकडं छोटे छोटे लोणच्याची बरणी वगैरे आहे. तर इथं चमच्यांसाठी ना मी एक कप केलेला आहे, त्यामध्ये सगळे स्टीलचे चमचे आहेत. त्यानंतर ना इथं कैची आहेत सगळ्या आणि इथं चमचे ठेवलेले आहेत एका याच्यात. आणि इथं आहेत ना ह्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ना मी गव्हाचं पीठ ठेवलेलं आहे एकात. ह्या डब्यात स्टीलचं मी तेल ठेवलेलं आहे. चपात्या करण्यासाठीचं तेल ह्या डब्यात ठेवते स्टीलच्या आणि पीठ ठेवते. असं केल्याने काय होतं माहिती का, रोज रोज ना पीठ नाही घ्यावं लागत ताटात चपात्या लाटताना, म्हणून ना मी तसं सेपरेट डबाच केलेला आहे. इथं मसाल्याचा डबा ठेवलेला आहे, वरती साखरेचे डबे, त्यानंतर तुपाचा डबा वगैरे. ह्या कोपऱ्यात इथं ना ड्रायफ्रूटचं ठेवलेलं आहे. त्यानंतर इथं पण ड्रायफ्रूटच्या काचेच्या बरण्या ठेवले. तर इथं हा चपात्यांचा डबा ठेवलाय, हा ग्लास ठेवलाय काचेचा, यामध्ये मी पाणी पिते कधी कधी. आणि हा कप आहे, हा मी चहासाठी वापरते, तो पण वरती ठेवलेला आहे. बाकीचे कप मी इकडं ठेवून दिलेले आहेत. तर असं आहे. त्यानंतर इथे एक मी स्टीलची छोटीशी रॅक घेतलेली आहे, त्यावरती ना तेलाची किटली, तर तेलाची बॉटल पण आहे. तर इथं मिठासाठी एक काचेची बरणी, मिरचीसाठी एक बरणी, अशा ह्या 2 बरण्या ठेवलेल्या आहेत. इथं तेलाची किटली ठेवलेली आहे, तेलाची बॉटल पण आहे. इथं जे आहे मी इलायची पावडर ना एकदमच करून ठेवते, म्हणजे रोज रोज आपल्याला वाटायला नको. साखर टाकून केलेली, त्यामुळे ते व्हाईट दिसते. आणि ही तेलाची पिशवी ठेवलेली आहे. जेव्हा मी ना किटलीमध्ये तेल टाकते ना तेव्हा ही पिशवी ठेवते आणि दुसऱ्या दिवशी ना ह्या पिशवीमध्ये ना पीठ मळल्याच्या नंतर थोड्या वेळ घालून ठेवते, म्हणजे त्या पिशवीचं सगळं तेल निघतं. तर ही एक माझी
टिप्स समजा, ट्रिक्स समजा, ज्या बऱ्याच बायका करतात. आणि त्यानंतर हे पण की मी तेल ना स्टीलच्या डब्यात ठेवते का चपात्यांसाठी लागणारं पीठ. ही दुसरी टिप आहे माझ्याकडून. तर इथं ह्या काचेच्या बॉटल ठेवलेल्या आहे, त्यामध्ये पण ना ओवा वगैरे सीड्स वगैरे आहेत, असं आहे थोडं थोडं. तर ह्या काचेच्या बॉटल ठेवलेल्या आहेत. इकडं दुधाचं पातेलं आहे, तर ते मी थोड्या वेळाने फ्रीजमध्येच ठेवणार आहे. तर असा आहे इथला किचनचा हा कॉर्नर. ह्या कॉर्नरच्या नंतर ना इथं मी ना वरती स्माइली लावल्या होत्या आणि त्याला ना हे जे आहेत ना काय म्हणतात त्याला, आता ह्या कोपऱ्यामधल्या ह्या रॅक झाल्याच्या नंतर ना इकडं दुधाचं पातेलं आहे. त्यानंतर इकडं वरती ना मी असं छान किचनमध्ये दिसण्यासाठी ना हे स्माइली लावलेले ते, त्याला ना ते झाऱ्या वगैरे लावले ते. तर ते झाऱ्यानं ते मी ऑनलाईनच घेतलं होतं. तर ना त्यानंतर ना इथं कोपऱ्यामध्ये आहे ना काचेचा जार आहे, त्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या बाजूला येतो गॅस. तर माझा असा स्टीलचा गॅस आहे. तर गॅसवरती ना मी इथं पक्कड आणि लायटर ह्या 2 वस्तू ठेवते. त्यानंतर ही आहे विंडो, खूप मोठी विंडो आहे ही, गॅसच्या अगदीच वरती आहे. त्यामुळं ना स्वयंपाक करताना ही खिडकी ना उघडी करून ठेवता येते. अशी स्वयंपाक करताना ना ही खिडकी अशी उघडी करून ठेवता येते. त्यामुळं हा किचन ना खूप सुंदर आहे. तर इथं ना कॉर्नरलाच ना मी इथं खलबत्ता ठेवलेला आहे. त्यानंतर ना ही पाण्याची बॉटल, ज्यात आम्हाला पाणी प्यायला घेतो आम्ही जेवायला बसल्यावरती. आणि तिथं थोडंसं सामान ठेवलेलं आहे, दिवा वगैरे. आणि इकडं सगळं काही मोकळाच असतो किचन ओटा. तर असं आहे, घ्यायच्या आजूबाजूला काहीच नसतं. त्यानंतर ना बेसिंगच्या कडेलाच ना हा दहीचा डब्बा आहे. तर त्याच्यामध्ये मी इथं किचन क्लिनिंगला ज्या वस्तू लागतात ना तर त्या डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर हे असे दहीचे डबे असतो ना त्याचा असा यूज करायचा. तर मी असा यूज केलेला आहे. तर त्यामध्ये ना मी क्लिनिंगच्या वस्तू ठेवते किचनला लागणाऱ्या. आणि इथं नळांच्या वरती ना मी माझं चॉपिंग बोर्ड ठेवते. आणि इथं वरतीच ना फिल्टर आहे आमचा. तर ह्या बाजूला ना मी हे ठेवलेले विम जेल, त्यानंतर पितांबरी, आणि इथं छोटंसं हे झाड ठेवलेलं आहे. तर हे खरं नाही आहे, खोटंच आहे, आर्टिफिशियल. आणि इथं एक नॅपकिन अडकवलेलं आहे. त्यानंतर इथं घासणी वगैरे ठेवलेली आहे एका छोट्या प्लॅस्टिकच्या कटोरीमध्ये. आणि हे बेसिंग आमचं. त्यानंतर इथं एक किचन पुसलेला रुमाल इथं सुकायला टाकलेला आहे. तर असं आहे यल आकाराचा किचन. आता चला किचनच्या खाली काय काय ना ते तुम्हाला दाखवते. तर किचनच्या खाली जे आहे ना ते इथं ह्या कोपऱ्यात मी टाकी ठेवलेली आहे. त्या टाकीमध्ये किराण्याचं सामान असतं. आणि त्याच्यावरती जी जाळी आहे ना त्यामध्ये पिशव्या असतात किंवा जे सामान मला लागत नाही ना ते मी त्या जाळीमध्ये ठेवलेले आहे. त्याच्यात माझं ॲप्रन वगैरे, किचनचं बॉटल, किंवा जे तवा लागत नाही किंवा जी कढई लागत नाही ना ती त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्यानंतर ना इथं मी खाली स्टीलचे डबे ठेवलेले आहे. तर ह्या स्टीलच्या डब्यांमध्ये सामान आहे किराण्यांचं. त्यानंतर पिठाचे 2 डबे आहेत स्टीलचेच. तर स्टीलचे डबे मी एका बाजूला ठेवलेले आहेत आणि प्लॅस्टिकचे डबे एका बाजूला ठेवलेले आहेत. आणि इथं कोपऱ्यात आहे टाकी. तर टाकीवरतीच परात ठेवलेली आहे, कारण त्या परातीला एकदम तिथं परफेक्ट जागा भेटलेली आहे, त्यामुळे ती तिथंच जाऊन बसलेली आहे. तर इकडे इडलीचा कुकर आहे ना, इडलीची कढई ती ठेवलेली आहे प्लॅस्टिकच्या डब्यावरती. तर ह्या प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये पण सामान ठेवलेलं आहे. आणि तेलासाठी मी सेपरेट डबा वापरते. तर हा आहे प्लॅस्टिकचा डबा, त्याच्यात मी तेलाचे पुडे ठेवते सगळे. त्यानंतर त्याच्यावरतीच ना मसाल्याचा डबा आहे. तर त्याच्यात सगळे मी मसाल्याचे पॅकेट आहेत ना ते ठेवते. तर 2 डबे आहेत मसाल्याच्या पॅकेटला, हे 2 ब्ल्यू आणि हा छोटा एक गोल. त्यानंतर वरती ना फ्रूट ठेवलेले आहेत. तर फ्रूट ठेवलेले आहेत, त्याच्या खाली शेंगदाण्यांचं पण आहे, शेंगदाणे ठेवलेले ते. तर असा आहे हा खालचा किचनच्या खालचा भागात स्पेस ठेवलेला आहे. आणि एकदम सुटसुटीत असं डबं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर ना इथं ही जाळी ठेवलेली आहे. तर ह्या जाळीमध्ये ना मी इथं सोललेला लसूण, अद्रक ठेवलेला आहे. खाली ना पितांबरी वगैरे, पिशवी वगैरे, ज्या गोष्टी लागत नाहीत ना त्या ठेवलेल्या आहेत. ती मोकळीच होती खालची त्यामुळं. आणि इथं ना लसूण ठेवलेला आहे, बटाटे तेन पण इथंच येतात. आणि त्यानंतर इथं वरची आहे ना यामध्ये माझं एक्स्ट्राच्या गाळणी, एक्स्ट्राची उलथणी वगैरे जी कधीतरी लागतात नाही का पाहुणे वगैरे आल्याच्या नंतर, किंवा 2-3 प्रकारच्या भाज्या बनवल्या तर त्यासाठी माझ्याकडे एक्स्ट्राची ही आहेत ना, तर एक्स्ट्राची मी इथं ठेवलेली आहे याच्यात. तर हे मी ह्या कोपऱ्यामध्ये ठेवते. तर असं आहे हे खालचं.
त्यानंतर हे बेसिंगच्या खालचा जो भाग आहे ना, इथं मी हांडा ठेवलेला आहे. हांडा काय आत्ता लागत नाही, फक्त उन्हाळ्यात त्याची गरज पडती. आणि इकडं पाठीमागं पण 2 प्लॅस्टिकचे डबे ठेवले होते. एकावरचे 2 प्लॅस्टिकचे डबे ठेवलेत, एकावरती पातेले ठेवले ते मोठे मोठे. आणि त्यानंतर पाठीमागं पोळपोट आणि त्या बॉक्समध्ये ना प्लेट्स आहेत इडलीच्या कुकरमधल्या. इकडं हांडा ठेवलेला आहे आणि विम जेल वगैरे ठेवलेला आहे ह्या कोपऱ्यात. ते पण मी असं दहीच्या डब्यात ठेवलेलं आहे. इकडं हांड्याच्या पाठीमागं पण ना थोडेसे कडधान्य ठेवलेले आहेत. तर असा आहे बेसिंगच्या खालचा भाग. त्यानंतर इथं पायपुसणी टाकलेली एक, कारण की ना खूप पाणी सांडतं आणि मला पायपुसणी लागतेच भांडे वगैरे घासताना, स्वयंपाक वगैरे करताना, त्यामुळं. आणि इकडं आहे ना, आता ह्या बाजूने पाहूया, तर इथंच ना मी भांड्यांची जाळी ठेवते. इथं भांडे घासायचे आणि इथंच त्यानंतर खाली जाळी ठेवायची. तर इथं भांड्यांची जाळी ठेवलेली आहे. आणि हा जो दरवाजा आहे ना, तर याच्या पाठीमागे ना ड्राय बाल्कनी आहे. तर इथं मी भांडे ठेवते माझे घासलेले, सकाळचे संध्याकाळचे जे काय असतील ते. आणि मग सुकल्याच्या नंतर मग मी इथं वरती ह्या मांडणीला लावते. तर ही माझी स्टीलची मांडणी आहे. तर ती पण ना एकदम मी साफ केली. आणि किराणा भरला होता आता रविवारीच, त्याच्यामुळे ना सगळ्या बरण्या पण अशा मस्त अशा भरून ठेवलेल्या आहेत. आणि वरती काही स्टीलचे डबे. तर आता ही मी मांडणीवरती कसं कसं ठेवलेलं आहे ना, ते तुम्हाला दाखवते. तर ह्या भिंतीला हे असं आहे. आता वरून सुरुवात करते तुम्हाला दाखवायला. माझ्या मांडणीवरती मी कसं सगळं अरेंज करून ठेवलेलं आहे. तर सगळ्यात वरती जे आहेत ना, ती कडधान्य ठेवलेली आहे. कारण ना त्याचा रोज रोज वापर नाही होत, दिवसाआड किंवा भिजायला टाकायच्या वेळेसच घेता येतात. म्हणून ही कडधान्य ना मी वरती ठेवून दिलेली आहेत सगळी. तर कडधान्यांच्या बरण्या एका पाठीमागे एक अशा 2-2 बरण्या ठेवलेल्या आहेत. कडधान्यांच्या बरण्या ठेवल्यात. इकडं चॉपर ठेवलेला आहे, जो मी रोज वापरत नाही. आणि ही किसणी ठेवलेली, ही पण मी रोज वापरत नाही कारण ती उभी आहे. त्याच्याच पाठीमागं ना मी हे रसगुल्ल्याचं हे डब्बा होता ना, त्यामध्ये टिश्यू ठेवले होते. त्याच्या पाठीमागं ना कळशी ठेवलेली आहे तांब्याची. तर हा वरचा सेक्शन असा आहे, त्याच्यामध्ये कडधान्य ठेवलं आहे. त्यानंतर त्याच्या खालच्या सेक्शनमध्ये ना मी बरण्या ठेवले ते. तर इथं ना पोह्यांची बरणी, तांदूळाची बरणी आणि साबुदाण्याची बरणी अशी ठेवली आहेत. इकडं फुटाणे ठेवले ते. त्यानंतर ही रव्याची बरणी, ही एक मोकळीच आहे अजून. आणि इकडं ठेवले ते खजूर. त्यानंतर इथं ना स्टीलचे डबे ठेवलेले आहे, यामध्ये पण सामान आहे. तर इथं पाठीमागं पण स्टीलचे डबे आहेत. तर स्टीलचे डबे ठेवलेले आहेत. त्यानंतर त्याच्या खालची रॅक. आणि माझ्या मांडणीला म्हणजे रॅकला सगळ्यात जास्त ज्यामुळे शोभा आली आहे ना, ती ह्या बरण्यांमुळं. तर ह्या बरण्या मी ऑनलाईन घेतल्या होत्या आणि खूप दिवसांपासून मी ह्या बरण्या वापरते. तर खूप छान आहेत ह्या बरण्या, ट्रान्सपरंट आहे, क्वालिटी पण खूप भारी आहे आणि दिसतात पण खूप छान. म्हणजे आपल्या मांडणीला ना शोभाच येऊन जाते. तर ह्या बरण्यांमध्ये ना मी ह्या डाळी भरून ठेवलेल्या आहेत. तर सगळ्या प्रकारच्या डाळी ठेवलेल्या आहेत. त्यानंतर शेंगदाणे, सोयाबीन वगैरे तर ह्या ठेवलेल्या आहेत. आणि त्यानंतर ना हा 1 2 3 झाल्याच्या नंतर मग इथं सगळी मी ताटं लावते. त्याच्या पाठीमागं ना इथं छोट्या प्लेटी लावते. तर इथं ना ग्लास वगैरे लावते. तांब्या असतो, ग्लास, पेला, वाट्या ह्या छोट्याशा कप्प्यामध्ये असतं ते. त्याच्यानंतर त्याच्या खाली इथं परत मी स्टीलचे डबे ठेवले ते, कारण वरती ना जागा नव्हती जास्त आणि वरती मला ना ते तांदळाचे ते ठेवायचे होते. म्हणून परत इथं स्टीलचे ठेवले. आणि सगळं इथं स्टीलचं होईल ना म्हणून मी इथं सगळं स्टीलचं ठेवलं आहे. तर इथं स्टीलचे डबे ठेवलेत. आणि आपले रोज लागणारी हे कुकरचा डब्बा, पातेलं. त्यानंतर ना इथं पण पाठीमागं मी हे पातेले ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर ना इथं हे सगळं मी असं अडकून ठेवलेलं आहे. तर हे फक्त रोज लागणार आहे. तर मी गाळणी आहे ना, गाळणी एका याला, त्यानंतर पळी एका याला आणि झारे एका याला असं ना सेपरेट अडकून ठेवते, जेणेकरून घ्यायला ना खूप सोपं जातं. म्हणजे आपल्याला माहीत असतं की कोणत्या ठिकाणी काय अडकवलेलं आहे. चहा केला ना तर आपण ह्या 1 नंबरच्या सेक्शनमधून गाळणी घेणार असं. तर अशा पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतर त्याच्या खालचा सगळ्यात शेवटचा जो कप्पा आहे ना, तिथं मी माझे कुकर आणि कढया ठेवलेल्या आहेत. आणि हे पीठ मळायचं आहे ना एक स्टीलचं, तर हे ठेवलेलं आहे. त्याच्या खाली पण कढई आहे, इथं पण कढई आहे. तर कुकर आणि कढई ह्या सगळ्यात खालच्या सेक्शनमध्ये ठेवते मी. तर अशा प्रकारे मी माझी ना मांडणीवरती भांडी सगळे अरेंज करून ठेवलेली आहे. तर अशी आहे माझी मांडणी. तर असं आहे माझं किचन. इकडं फिल्टर आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला.
की मी किटली जी असते ना तेलाची, त्याच्या खाली ना हे असं ना व्हाईट कलरचं दह्याचं झाकण आहे ते ठेवते. त्याच्यामुळं ना तेलाचे डाग पडले ना तर याच्यावर पडतात आणि हे घासून काढता येतं, डायरेक्ट याच्यावरती डाग पडत नाही. तर हे ना दहीचं आहे, दहीचं झाकण आहे ते मी ठेवते असं आणि त्याच्यावरती अशी किटली ठेवते. तर माझी तब्येत खराब आहे ना, त्यामुळे ना माझा आवाज पण वेगळा येतोय आणि मला बोलताना थोडा दम पण लागतोय. पण मला आजच हा व्हिडिओ शूट करायचा होता, कारण की ना किचन पण मी साफ केलेला होता. आता थोड्या वेळाने मी जेव्हा वरदला घेऊन येईन ना, तेव्हा परत काहीतरी बनवावं लागणार किचनवरती. मग परत नाही का मला शूट घेता येणार नाही सगळं, मग गॅसवरती वगैरे सगळीकडे भांडे असणार, त्यामुळे मी आत्ता शूट घेतले. आणि हा कॉर्नर असा दिसतं. तर अजून पण मला छोटीशी सजावट करायची आहे. जास्त काही सजावट केलेली नाही आहे मी माझ्या किचनमध्ये, पण जेवढी केली आहे ना तेवढी छान केली आहे असं मला वाटतं. आणि मी माझ्या पद्धतीनं खूप छान ठेवायचा प्रयत्न करते. मला ना खूप छान असा किचन आवडतो, म्हणजे ना व्यवस्थित ठेवायला, जिथल्या वस्तू तिथं, आणि जिथल्या वस्तू म्हणजे ज्या त्या वस्तूला एक जागा असावी. तर माझी ही चपात्यांच्या डब्याची जागा आहे, तर तिथंच ठेवते रोज. त्याच्यात तर हे ड्रायफ्रुट्स इथंच असतात रोज, आणि हे सगळं ना इथंच असतं. तर असं आहे माझं किचन ओटा. यल आहे, खूप मोठा किचन ओटा आहे. मला असाच किचन ओटा आवडतो, एकदम मोठा. तर असं आहे माझं किचन. आणि आता लाईट बंद केल्याच्या नंतर हा लॅम्प किती सुंदर दिसतोय. चला तर मग मंडळी, कशी वाटली माझी किचनची टूर नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एक लाईक